पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत 10 ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारची 15 कामं हाती घेण्यात आली होती। सदर कामे पूर्णत्वास येऊन 3 वर्षांचा कालावधी लोटला असताना संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडून कंत्राटदाराला कामाची देयके देण्यास टाळाटाळ केली जात आहे। सदर बाब कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्टीने कार्यवाहीस पात्र असल्यानं अनियमिततेसंदर्भात संबंधित ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्याचा इशारा समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी दिला आहे। पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या सेवारी, कसनसूर, सरखेडा, दिंडवी, कोहका, मेंढारी, गर्देवाडा, जाभिया, जवेली, वांगतुरी अशा 10 ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नवीन हातपंप खोदणे, सोलर पंप बसविण्याचे कामे अशी एकूण 15 कामं कायदेशीररित्या टेंडरद्वारे दत्त ट्रेडर्स गडचिरोली मार्फत करण्यात आली। सदर कामं 2021-2022 आणि 2022-2023 या वर्षीच पूर्ण झाली। सदर कामे ग्रामपंचायतीच्या GPDP आराखड्यात मंजूर असून त्यानुसार संबंधित ग्रामपंचायत सचिव यांनी सदर कंत्राटदाराचे देयके अदा करणं आवश्यक होतं। परंतु काम होऊन 3 वर्ष लोटूनही संबंधित ग्रामसेवकांनी कामाची देयके कंत्राटदारास न देता सदर रक्कम दुसऱ्या कामावर खर्ची करून कंत्राटदारांचे आर्थिक नुकसान केले आहे। या झालेल्या अनियमिततेबद्दल संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कंत्राटदाराला कामाचे देयके ग्रामपंचायत मार्फत अदा करावी, अन्यथा 15 मे पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारण्याचा इशारा योगाजी कुडवे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातून दिलाय। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।